आत्मवंदन सर्वांना. तर आपण कालपर्यंत बऱ्याच गोष्टी शिकल्या, ऐकल्या. अजून शिकल्या म्हणता येणार नाही, इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत शिकल्या म्हणता येणार नाही. तर बऱ्याच गोष्टी आपण ऐकल्या किंवा जाणून घेतल्या. तर आज आपण आध्यात्मिक विकास झालाय का, किंवा आध्यात्मिक विकास हा विषय आहे. तर कोणी सांगू शकेल का की आज थोडंसं इंटरॅक्टिव्ह करू आपण, वेगळं जराचं, की आध्यात्मिक विकास झालाय हे कशावरनं समजायचं? कोणी सांगू शकेल? अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. तुमचं मत व्यक्त करा की आता आपण एवढं काय काय याच्या आधी पण बरेचसे कोर्स मॅडमनी घेतलेत किंवा अजून बाकीच्या आपल्या साधकांनी घेतलेत, ते तुम्ही केले असतील. तर आध्यात्मिक विकास कधी झालाय म्हणू शकतो आपण? तुमचं काय मत आहे याच्यावर, किंवा तुम्हाला काय वाटतंय? हॅलो मॅडम, मी बोलू का? प्रेरणा हा, बोलते. बोला. बोला. आध्यात्मिक विकास कसा झालाय असं तुम्ही म्हणताय. म्हणजे मला असं एक उदाहरण द्यावंसं वाटतं की आता आपल्या घरात असे काही प्रसंग घडतात जे आपल्या मनाविरुद्ध असतात. एखादी व्यक्ती खूप रागवते आणि मग ती बोलते आपल्याला नको ते, जेव्हा आपण चुकीचे नसतो. पण आता माझ्या बाबतीत असं होतंय की कोणी काही बोललं, रागवलं वगैरे, चिडलं वगैरे, तर मला त्या गोष्टीचा काही एवढा फरक नाही पडत आहे. आणि मी तटस्थ राहते. म्हणजे माझ्या जवळ ते मी येऊ देत नाही आहे. आणि त्यातून मी एक असं बघते की मी कुठे काही तिला हे केलं असेल का, हर्ट केलं असेल का, चुकीचं वागलं असेल का, मी माझ्यात काय सुधारणा करू शकते. तिचं रागवणं किंवा बोलणं म्हणा, मी ते एक ऍज अ लर्निंग म्हणून बघते त्याच्याकडे. आणि मला आधी जे हर्ट व्हायचं ते आता मला खूप कमी प्रमाणात हर्ट होतंय, असं मला अनुभव येतोय. म्हणजे याला तुम्ही पूर्ण विकास तर नाही म्हणू शकत, पण विकासाच्या ह्याच्यामध्ये जायचं एक पाऊल म्हणू शकतो आपण. कारण अध्यात्माकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपला राग, लोभ, म- मत्सर, द्वेष, ह्या सगळ्या हे जे आहेत आपल्यामधले गुण म्हणा, वाईट गुण, अवगुण, ते सगळे आपण काढून टाकत हळूहळू त्या लेवल पर्यंत जात असतो. तर मला असं वाटतंय की माझ्या बाबतीत ही सुरुवात झाली आहे. म्हणजे थँक्यू. मॅडम, आवाज नाही येत आहे तुमचा मला. ओके, थँक्यू. श्रद्धा, हा हा. प्रेरणा मॅडम. श्रद्धा हा मॅडम, हा. तुम्ही अनम्यूट करा. थँक्यू, ओके थँक्यू. ओके, थँक्यू थँक्यू. मला पण नमस्कार. बोलायचं होतं, मॅडम. नमस्कार मॅडम. हा, मी नमस्ते. श्रद्धा कदम. अ, मला असं म्हणायचंय की आध्यात्मिक विकास म्हणजे प्रथमतः आपण जसं अध्यात्माला जोडण्याआधी आपला जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो पूर्णपणे बदलतो. म्हणजे एखादी व्यक्ती कशी वागते त्यापेक्षा आपण आपल्यामध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं. त्यावेळेस आध्यात्मिक विकास आपण असं म्हणू शकतो की आपण ज्यावेळेस अध्यात्माला जोडतो त्यावेळेस स्वतःमध्ये बदल घडतो. बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, रागावर कंट्रोल येतो, आणि एक शांत स्वभाव बनतो आपला, आणि प्रत्येकाबद्दल एक करुणा, म्हणजे ठीक आहे, इग्नोरन्स जो म्हणतो आपण, आणि एक्सेप्टन्स ही भावना निर्माण होते, हम्म. असं मला म्हणायचंय. प्रेम भावना निर्माण होते, दुसऱ्याला मदत करण्याची. जसं आपण पूर्वी लेट गो करायचो तसं नाही होत आता. आता काय होतं की दुसऱ्याला आपण त्या जागेवर आहोत असा विचार करून त्याला मदत करण्याची इच्छा निर्माण होते. मदत ज्याला गरज आहे, गरजवंताला मदत करण्याची इच्छा निर्माण होते. आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्यामध्ये सतत वाहत आहे याचा म्हणजे आपण अनुभव घेत असतो. बरं. असं मला सांगायचं. एवढंच. धन्यवाद मॅडम. थँक्यू. अजून कोणी काही सांगू शकतं? आध्यात्मिक विकास म्हणजे काय? यस, जयश्री. नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार मॅडम. मला पण असं सांगायचं होतं की म्हणजे आध्यात्मिक विकास म्हणजे आपल्यातले जे षडरूपे आहेत, म्हणजे हम्म. दोष आहेत सगळे, त्या दोषावर नियंत्रण येतं. आणि दोषावर नियंत्रण आल्यामुळं कोणतीही स्थिती झाली, म्हणजे सुख झालं असेल किंवा दुःख झालं असेल, कुठल्या पण स्थितीत आपण स्थिर राहतो. म्हणजे सुख झालं म्हणून सुख आलं म्हणून खूपच आनंद होतोय, मग नाही का, तर तसं होत नाही. म्हणजे दोन्ही स्थितीत आपल्याला आहे त्या नॉर्मल न्यूट्रल राहता येते, असं हो. एक सांगायचं होतं.
आणि म्हणजे प्रेमभाव तर वाढतोच. दुसऱ्याविषयी आपुलकी, प्रेम ते वाढतच राहते. आणि सतत ती देण्याची भावना होती. म्हणजे स्वतः आनंदी राहून इतरांना कसं आनंदी ठेवता येईल ही एक भावना निर्माण होत असते. आणि सतत दुसऱ्याचा विचार येत असतो. एवढं होतं. नमस्कार. थँक्यू. फक्त अजून कोणी व्यक्त करणार तर करा, फक्त रिपीट नका करू पॉइंट. जसं की भावनेबद्दल सांगितलं की राग सगळ्यांनी येण्याचं एकच आहे. लाईनवर उत्तर हा, दिली. किंवा स्वतःचा मदत वेगळा करा. विचार केला नाही हे महत्वाचं. प्रत्येक जण युनिक आहे, आपण तर प्रत्येकाचं ते मत वेगळं दिसलं असेल. नाही युनिकनेस. Yes. तर येस अं, मॅडम. हा, ओके. सविता बोला, कोणी बोला, एक जण एकानंतर एक सवि- बोला फक्त. सविता बोलते. हा, बोला. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात आपण प्रत्येक वेळेला धन्यवाद, आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं महत्वाचं आहे. आपल्यासाठी जे करतायत ते, किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास झालाय ते, हे सगळ्यात नवीन गोष्ट शिकलोय की आजपर्यंत असं हे माझ्याच बाबतीत का झालं, ह्यांनीच मला का त्रास दिला, हे जे होतं त्याचा धन्यवाद दिलं की मॅडमने आपल्याला जे शिकवलंय की त्याच्यामुळे आपल्या आत्म्याची उन्नती झाली, किंवा जे आपल्या आत्म्याचं सफरिंग होतं ते झालेलं आहे, तो धन्यवाद त्याला. त्याच्या ही एक फार मोठी वेगळी गोष्ट झाली आहे, शिकले. ओके, थँक्यू. येस, आत्मवंदन मॅडम. आत्मवंदन. हा, अध्यात्मावर आल्यावरती आपल्याला कर्माचे महत्व कळले प्रथमतः. आणि त्याप्रमाणे आपण निरपेक्षपणे कर्म करायला पाहिजे आणि त्याची फळाची अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे, हेही समजून आलं. आणि हे समजल्यामुळं चांगले वाईट कर्म तर हे आपल्याला समजतातच मग त्याच्या ओघाने. अशा प्रकारे ते आत्म्याचा प्रवास समजू लागलाय अध्यात्मामुळे. म्हणजे माझ्या बाबतीत तरी तसं होत आहे. आणि बाकी सर्व मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ते तर सगळं घडतच आहे विहंगमला जोडल्यापासून. एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकी, राग, द्वेष सगळा गेला आहे. जर कोणाचा आला असेल तरी पण तो एवढं काही मनाला लागत नाहीये, की ठीक आहे आपल्याकडनं काय चुकलं असेल का, अगदी उद्गोदर बघितलं जातं आणि मग नंतर ना प्रतिक्रिया दिली जाते. थँक्यू मॅडम. सुजाता मॅडम बोलणार आहेत का? हा मॅडम, नमस्ते. हम्म. हा, मला असं वाटतं की आत्म्याचा विकास हा अनेक पातळींवरती आपण चेक केला पाहिजे. पहिला म्हणजे शारीरिक लेवलला, आपण ज्याला शरीर घेऊन येतो तर ते मिळालेलं शरीर जसं काही आहे तो एक्सेप्टन्स भाव हवा. म्हणजे जे काही मिळालेलं आहे आपल्याला, ज्या प्रकारचं उंची असेल, रंग असेल, जे काही असेल ते, त्या शरीराला आलेली दुःख ती सुद्धा एक्सेप्ट केली पाहिजेत. त्यानंतर मानसिक लेवलला आपण ज्याला विचार करतो त्याला आजपर्यंत मिळालेली बुद्धिमत्ता, मिळालेला संस्कार आणि झालेले आजपर्यंतचे विचार हे एक्सेप्ट करून त्याच्यामध्ये वाढ कशी करता येईल चांगल्या लेवलनी, हा पण विचार केला पाहिजे. त्यानंतर भौतिक सुख जी मिळतात ती भौतिक सुख जी आपल्याला आई वडिलांनी, इतर आपल्या परिस्थितीने, आपल्या भौगोलिक परिस्थितीने असेल, नैसर्गिक परिस्थितीने मिळालेले असतात, त्यांना एक्सेप्ट करून त्याबद्दल ग्रॅटिट्यूड, आपला भाव वाढला पाहिजे. तसाच आपल्याला जो काही समाज मिळालेला आहे आपल्या सभोवती, म्हणजे आपला गाव असेल, जिल्हा असेल, देश असेल, इतर काय असेल, तर त्यांच्याविषयी त्यातूनच आपण घडलेला असतो, तर त्यासाठी त्यांना कृतज्ञता भाव वाढला पाहिजे. ह्या सगळ्या लेवलवरती एक्सेप्टन्स येऊन बऱ्याच गोष्टी आपण लेट इट गो किती करतो ते पण चेक करायला शिकतो. त्यानंतर बारीक बारीक गोष्टींना ग्रॅटिट्यूड देणं आणि वननेस वरती राहणं म्हणजेच आत्म्याचा विकास असं मला वाटतं. ओके, आध्यात्मिक विकासाबद्दल बोलतोय आपण, पण ठीक आहे, काही हरकत नाही. थँक्यू. अजून कोणाला व्यक्त करायचं आहे? रुपाली मॅडम बोलू शकता. हॅलो. हा, बोला. रुपाली हा. मॅडम, एक मिनिट, पहिल्यांदा रुपाली मॅडमनी अनम्यूट केलं होतं, पहिला रुपाली मॅडम बोलू दे. ओके ओके. आत्मवंदन सर्वांना. मला आत्म आध्यात्मिक विकासासाठी असं म्हणायचं आहे की आजपर्यंत आपण शारीरिक लेवलवरती, म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून हा भौतिक जगातच असतो, त्यामुळे त्याच्यावर तसे संस्कार होत असतात. आणि आपण आध्यात्मिक लेवलवर पोचल्यावर आपण शरीर नसून आत्मा आहे. म्हणजे आपल्याला त्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत
जे आजूबाजूला घडतात त्यांना आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो. किंवा पशु पक्षी, एखादी मुंगी जरी दिसली त्याला आपण एक सोल म्हणून पाहतो. आणि तसंच ऍटिट्यूड राहतो, आपला ग्रॅटिट्यूड राहतो. आणि आपण आपली पर्सनॅलिटी त्यातूनच घडत जाते आणि आपला आध्यात्मिक विकास झाला हे आपल्याला क्षणोक्षणी जाणवतो. कारण समोरच्या व्यक्तींचे वागण्याचे स्वभाव आणि आपल्याला त्यांच्याकडे बघताना आलेली तटस्थ ही आपल्याला विकासाची पातळी कुठपर्यंत आहे किंवा आपण काय रिॲक्ट व्हायचं का रिस्पॉन्ड व्हायचं हे आपल्याला समजत जातं. म्हणजे आपण आध्यात्मिक विकासाकडे आहोत हे कळतं. ओके, राधिका मॅडम. आत्मवंदन सर्वांना. हा. मला वाटतं आध्यात्मिक प्रगती म्हणजे आपल्याला युनिव्हर्स ज्या ज्या वेळेस अशक्य वेळी मदत करते त्यावेळेस आपली खरी उन्नती होते असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे ध्यानाला आपण ज्यावेळेस सुरुवात केली लागलो आहे त्यावेळेस आपल्याला खरं काय आध्यात्मिक प्रगती, खरी आपली मुक्ती काय आहे हे समजणं म्हणजे आध्यात्मिक विकास असं मला वाटतं. ओके. आपला आध्यात्मिक विकास होतोय असं मला वाटतं. काही न करता सगळं मिळणं म्हणजे आध्यात्मिक विकास असं मला वाटतं. केवळ ध्यानामुळे हे शक्य होतं असं मला वाटतंय. ओके, ठीक आहे, थँक्यू. येस, नूतन मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान आहे हा कार्यक्रम. मी प्रवासात असल्यामुळं मला काही जमलं नाही आतापर्यंत व्यवस्थित उत्तर वगैरे द्यायला. तर आध्यात्मिक प्रगतीमध्ये सर्वात प्रथम तर आपली शारीरिक जे काही गोष्टी आहेत त्या क्लिअर होत जातात. म्हणजे आपले ध्यान आवडू लागतं. महत्वाचं ध्यान आवडल्यामुळं आपण शारीरिक ज्या काही आपले दोष आहेत ते व्यवस्थित होत जातात. आणि मग म्हणजे तिथून आपण आपल्याला स्वतःलाच बघायला सुरुवात करतो. मग आपले दोष आहेत किंवा बाकीच्या लोकांचा आपल्यावर होणारा प्रभाव आहे किंवा आपल्याला कुठल्या गोष्टीने त्रास होतो किंवा काय, ह्या गोष्टी एक स्वतःबद्दल जे संरक्षक कवच आहे ते तयार होतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी माझ्या आयुष्यात बघितलेल्या गोष्टी सांगते की मी नंतर बरेच दिवसानंतर एक्सप्रेस व्हायला लागले. ती एक प्रगतीच म्हणू शकतो की आपण लिहायला चालू करतो, बोलावंसं वाटतं आपल्याला. ते झाल्यानंतर मग एक ज्ञानाची लालसा असते की आपल्याला काही ना काहीतरी नवीन ज्ञान मिळालं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला आपण कनेक्ट पण होतो आपल्या हायर सेल्फशी. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आकलन आपोआपच व्हायला लागतात. काही संदेश मिळतात, प्रश्नांची उत्तरं मिळतात, नवीन नवीन ध्यान करावेसे वाटतात. ओके, थँक्यू. थँक्यू. शैलजा मॅडम. आत्मवंदन मॅडम सर तुम्हाला आणि ग्रुपच्या सर्व सदस्यांना पण. मी आजच पहिल्यांदा ऐकतेय तुमचं हे. जास्त मला याविषयी काही माहिती नाही, पण मला जे वाटतं की आत्म्याची उन्नती म्हणजे तर आपला जो देह आहे म्हणजे खरं आत्मा त्याच्यामधला हा अविनाशी असा आहे. ऍक्च्युली आणि एक जन्म मिनिट, मी फक्त प्रश्न करेक्ट करते की आपण हा आत्म्याबद्दल नाही, आध्यात्मिक विकास झाला आहे कधी हा म्हणू शकतो त्याबद्दल विचारते मी. बर. आध्यात्मिक विकासासाठी म्हणाल तर ज्यावेळेस आपल्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करतो आणि भूतदया म्हणजे आपला जो शरीर म्हणजे आपला जो म्हणजे आता हातभाच मला असं म्हणावंसं वाटतं की सगळ्या प्राण्यांमध्ये आपण जे पाहतो सगळीकडे एकसारखेपणाने तर तो आपला विकास असं म्हणता येईल. जे आपण नेहमी आपलंच स्वतःच पाहत असतो, स्वविषयी जो विचार करतो तो सोडून दुसऱ्यांचा विचार करणं, त्यांच्याविषयी दया बाळगणं, तर याला म्हणता येईल. म्हणजे आपला विचार न करता दुसऱ्यांच्या सुखदुःखाकडे आपण पाहायला लागतो, त्यावेळेला खरी आपली उन्नती होते. कारण आपण नेहमी आपल्या भोवतीच गुरफटलेला असतो, आपलंच सगळं विचार करत असतो आणि त्यामुळं आपल्याला अनेक प्रसंगांना दुःखांना सामोरं जावं लागतं. ती जेव्हा कमी करून दुसऱ्यांच्या ह्याच्यात आपण सहभागी होईल तो आपला विकास म्हणता येईल असं मला वाटतंय. थँक्यू. अजून कोणाला काही सांगायचंय? मी बोलू मॅडम? हा, बोला ना.
सगळ्यांना आत्मवंदन. आपल्याला ऐकायला छान वाटणारं तत्वज्ञान जेव्हा आपण कृतीत आणून आपलं आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचं जेव्हा आयुष्य सोपं करतो, जीवन सोपं करतो, ती कला जेव्हा आपल्यात येते तेव्हा आपली आध्यात्मिक उन्नती होती असं वाटतंय मला. थँक्यू. अजून कोणाला काही सांगायचंय? कोणाचं काही वेगळं मत आहे? आतापर्यंत जे ऐकलं त्याच्यापेक्षा वेगळं काही सांगायचं असेल तर सांगू शकता. मॅडम, हॅलो मॅडम. हा बोला. हा, मी सुषमा हल्ले बोलतेय. मॅडम, मी जरा म्हणजे अजून ड्युटीवरून घरी चालली, पण मला बोलायचं मॅडम. हा बोला. तर माझ्या मते की भ्रमातून सत्याकडे जाणे म्हणजे सत्य कळणे, हे मला असं वाटते. कारण माझ्या अनुभवातून पूर्ण म्हणजे आध्यात्मिक विकास व्हायच्या अगोदर, ध्यानाच्या अगोदरचं जीवन होतं आणि तिथून इथपर्यंतचा प्रवास पूर्ण बदलणं म्हणजे हे म्हणजे आध्यात्मिक विकास असं वाटतं. आणि कठीणातून कठीण परिस्थितीला तोंड देता येणं, त्यातही पॉझिटिव्ह राहता येणं, हे सगळं म्हणजे मला असं आध्यात्मिक विकास वाटतं. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप सुंदर कार्यक्रम आहे, खूप सुंदर नॉलेज मिळते तुमच्याकडे मला. थँक्यू मॅडम. मी संगीता लिंबे बोलतेय. आध्यात्मिक विकास म्हणजे सर्व परिस्थितीत मन आपलं समतोल राहणं म्हणजे पण आध्यात्मिक विकास असं मला वाटतं. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे आहे किंवा नाहीये तर त्याने मला काहीच फरक नाही पडत आहे. माझं मन एक म्हणजे एका ह्याच्यामध्ये शांत आणि स्थिर राहतंय, तर त्यातच आध्यात्मिक विकास आहे असं वाटतं मला. ओके, थँक्यू मॅडम. अजून कोणाला काही सांगायचंय वेगळं? येस, अजून कोणाला सांगायचं असेल तर सांगू शकता, नाहीतर मग आपण सुरू करूया. तर आध्यात्मिक विकास, पहिला शब्द आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअलिटी, बरोबर. त्याचा विकास कधी झाला असं समजायचं, याच्याबद्दल मी तुम्हाला मत विचारलं. तर तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं, बऱ्याच जणांनी सांगितलं याच्यात की जेवढी उत्तरं आली त्यातली 90% उत्तरं ही आपल्या भौतिक आणि शारीरिक लेवलची होती. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर. मग आध्यात्मिक विकास किंवा आध्यात्मिक उन्नती होणं म्हणजे शारीरिक विकास होणं आहे का? किंवा काही जणांनी सांगितलं की शरीराकडे दुर्लक्ष करायचं किंवा शरीराचे आजार वगैरे न बघता त्याच्या पुढं. तर मग नेमका आध्यात्मिक विकास म्हणजे काय? आता अध्यात्मात जर आपण बाहेर विचारायला गेलो, ध्यानात जे ध्यानात नाही आहेत, आजूबाजूचे लोक आहेत, त्यांना जर विचारलं की आध्यात्मिक विकास म्हणजे काय, तर ते काय सांगतील तुम्हाला? स्तोत्र पठण हे ते येत असेल, ग्रंथ वाचन करत असाल, रोज देवाची पूजा करत असाल, मूर्ती पूजा करत असाल, म्हणू शकतात ते, बरोबर. ते धार्मिक लेवलनी, ऍक्च्युली आपल्या भाषेत ते धार्मिक झालं. मग आध्यात्मिक म्हणजे काय? आपण स्पिरिच्युअलिटी जे काही आता करतोय म्हणजे काय, इन शॉर्ट आपल्या सोल लेवलला, जे आपल्या कार्यक्रमाची सुरुवातच तिथून झाली की आत्म्याच्या लेवलला जेव्हा आपण जगायला चालू करतो तेव्हा हे आध्यात्मिक जो काही प्रवास आहे तो सुरू होतो. मग आपण सुरुवात ध्यानानं केली म्हणून आपल्याला पुढचं नॉलेज मिळत चाललंय. शारीरिक लेवलचं ज्ञान तर आपण शाळा शिकून घेतलेलंच आहे, किंवा भौतिक लेवलचं, म्हणून शारीरिक नाही, भौतिक लेवलचं जे ज्ञान आहे ते आपण शाळेत जाऊन किंवा व्यवहारातलं जे ज्ञान आहे ते आपण घेतलेलंच आहे, जे बाहेर मिळतच आहे. पण आध्यात्मिक लेवलचं जे ज्ञान आहे ते आपल्याला अशाच प्लॅटफॉर्मवर मिळतं. मग सुरुवात आपण ध्यानातनं केली म्हणजे आत्म्याच्या खाद्य, जसं शरीराला अन्न लागतं, झोप लागते, तसं आत्म्याला विश्रांती म्हणून पण आणि खाद्य म्हणून पण, दोन्ही एकच आहे, त्याच्यासाठी ध्यान लागतं. मग तुम्ही ते मानसिक लेवलला म्हणू शकता किंवा आत्मिक लेवलला म्हणू शकता. मानसिक लेवलला पण सुरुवातीला नाही वाटत आपल्याला शांत, पण जसं जसं सवय लागते, आपल्याला ऊर्जा वाढत जाते, तेव्हा मनाला पण समाधान मिळायला चालू होतं.
मग अल्टिमेटली आध्यात्मिक उन्नती आपण तेव्हाच मानायला लागतोय किंवा म्हणतोय, आता जेवढी उत्तर ऐकली त्याच्यावरनं, की भौतिक लेवलला, शारीरिक लेवलला, व्यवहारिक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात आपल्याला सुख प्राप्त झालं किंवा बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला किंवा म्हणू आपण, कोणी सांगितलं की ग्रॅटिट्यूड वगैरे दिलं तर आध्यात्मिक उन्नती होते. तर हे उत्तर आपल्याला तपासून बघायचं आहे. तर मी अजून एक प्रश्न विचारेन तुम्हाला, की स्लाइड शेअर करते मी. या स्लाइड मध्येच प्रश्न टाकलेला आहे की डज युअर एन्व्हायरमेंट कंट्रोल युअर थिंकिंग और डज युअर थिंकिंग कंट्रोल युअर एन्व्हायरमेंट. आता पण कोणीतरी उत्तरात सांगितलं की आजूबाजूची परिस्थिती, मला वाटते दीपाली मॅडमनी सांगितलं की, आणि अजून एका मॅडमनी सांगितलं, सुजाता मॅडमनी, कोण, समतोल राखणं किंवा आपण जे काही आता शिकतोय त्याचं इम्प्लिमेंटेशन करून आपल्या आजूबाजूचं बदलतंय किंवा त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना आपण तो प्रवास कसा सुखद होईल त्यासाठी मदत करणं किंवा या गोष्टी म्हणतो. तर मग हा प्रश्न काय आहे, डज युअर एन्व्हायरमेंट कंट्रोल युअर थिंकिंग और डज युअर थिंकिंग कंट्रोल युअर एन्व्हायरमेंट. म्हणायचं काय आहे, याचा अर्थ काय आहे की आजूबाजूची परिस्थिती आहे ती तुम्हाला विचार करायला भाग पाडते की तुमचा विचार आजूबाजूची परिस्थिती कंट्रोल करायला भाग पाडतोय किंवा कंट्रोल करतोय, की आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला तुमच्या विचारांना कंट्रोल करते. तर हा प्रश्न आहे आपला आजचा, की बघायचंय की आजूबाजूची परिस्थिती आपल्याला कंट्रोल करते का. म्हणजे काय, की काहीतरी प्रसंग घडला की आपण कुठल्या अवस्थेमध्ये असतो, पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो, डिझास्टर असतो की मिराक्युलस लेवलला असतो. आपले विचार कुठल्या लेवलला जातात, भावना कुठल्या लेवलला असतात आपल्या. आपण त्या प्रसंगानंतर किंवा एखाद्या व्यक्तीनी काही बोललंच त्याच्यानंतर त्या व्यक्तीबद्दल काय विचार करतो. तर ह्याच्यावरनं ती परिस्थिती किंवा ती काही सिच्युएशन, प्रसंग जो काही आहे तो तुम्हाला कंट्रोल करतोय की तुम्ही त्या प्रसंगाला कंट्रोल करताय. बघा, खूप जोर जोरात कोणतरी आपल्याबरोबर भांडत असेल आणि आपण काहीच त्याला प्रत्युत्तर दिलं नाही किंवा समोरच्याला आपण दाखवलं की होय तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, म्हणून आपण शांतपणे ऐकून घेतलं, भलेही आपली चूक नसली तरी आपण हा ठीक आहे माझीच चूक आहे किंवा शांत बसलो आपण, रिॲक्ट न होता, याला काय म्हणायचं, रिस्पॉन्ड करणं. म्हणजे काय, ज्या क्षणी समोरची व्यक्ती हायपर झाली त्या क्षणी आपण स्वतःच्या भावनांवर कंट्रोल केलाय, भलेही आपली चूक नसली तरी तेव्हा आपण शांतपणे ऐकून घेतोय, म्हणजे आपण रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड करतोय. याचा अर्थ आपण किंवा आपले विचार त्या परिस्थितीला किंवा त्या एन्व्हायरमेंटला कंट्रोल करतायत. कसं कंट्रोल करतायत, जेव्हा ती समोरची व्यक्ती हायपर होऊन खूप काय काय बोलते, तिचा राग असतो तोपर्यंत ती बोलत राहते बोलत राहते बोलत राहते. पण एक क्षण असा येतो की समोरची व्यक्ती काहीच प्रत्युत्तर करत नाही, काहीच रिॲक्ट करत नाहीये, तेव्हा तुम्ही रिस्पॉन्ड केलेलं जे काही तुमचं बिहेवियर आहे, वागणूक आहे किंवा जे काही तुमचा तुम्ही त्या गोष्टीला रिस्पॉन्ड नाही म्हणतात, येस, तुम्ही जे काही दाखवले त्या व्यक्तीला शांत बसून, त्यामुळं त्या व्यक्तीचा राग कंट्रोल होतो किंवा ती व्यक्ती काही क्षण किंवा काही मिनिटं बोलून झाल्यावर विचार करते की अरे मी एवढं सगळं बोलते, समोरची व्यक्ती रिॲक्टच करत नाहीये, मग खरंच त्या व्यक्तीचं चुकलंय का. जर चुकलं असतं तर तिने रिॲक्ट केलं असतं, चुकलं नसतं किंवा तिला जर आपण चुकीचं बोलतोय असं वाटत असतं तर रिॲक्ट केलं असतं समोरच्या व्यक्तीने. समोरची व्यक्ती रिॲक्टच करत नाहीये, शांत ऐकून घेते. तर आपण त्या व्यक्तीच्या भावनेला किंवा त्या प्रसंगाला आपण कंट्रोल करतोय किंवा आपलं थिंकिंग किंवा आपण जे इमोशनच्या द्वारे कंट्रोल किंवा रिस्पॉन्ड करतोय, त्यामुळे ती परिस्थितीला आपण कंट्रोल करतोय. समोरची व्यक्ती किंवा तो प्रसंग आपल्याला कंट्रोल नाही करत. मग हे किती वेळा घडते आपल्या बाबतीत. ती ही ही स्टेज यायला ऍक्च्युली लगेच नाही येत, खूप वेळ जातो किंवा आपण जे काही शिकलो आता या स्पिरिच्युअलिटी मध्ये, अध्यात्मामध्ये, त्याचं इम्प्लिमेंट केल्यानंतरही अशी स्थिती यायला वेळ जातो. मग हे प्रॅक्टिकली आपण अनुभव घ्यायचा आहे की बाबा कोणी एखादी व्यक्ती किंवा फॉर एक्झाम्पल नवरा बायको, सासू सून, नणंद भाऊजे, हे जे काही रिलेशन आहेत त्या बाबतीत आपण पूर्वग्रह दूषित विचार करून समोरची व्यक्ती काहीतरी बोलली की आपण लगेच रिॲक्ट करतो. तर अशा वेळी
थोडस प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघायचं की शांत राहून बघूयात आपण त्यावेळी जे काही प्रसंग घडला असेल, काही बोलली असेल समोरची व्यक्ती, आणि ती वेळ निघून गेल्यानंतर किंवा तो प्रसंग गेल्यानंतर ना, जेव्हा वातावरण निवळेल तेव्हा आपण योग्य वेळ साधून, जेव्हा त्या जो काही प्रसंग घडला होता त्याबद्दल तुम्हाला जर मत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही शांतपणे वेगळ्या मार्गाने सांगू शकता. आपलं काय चुकतंय की आपण एकच मार्ग जो काही अवलंबलाय तोच आपण कंटिन्यू करतोय आणि आपल्याला रिझल्ट मात्र वेगळे वेगळे पाहिजे असतात. आपण रिॲक्ट सेम पद्धतीनं करतोय तर समोरनं रिझल्ट कसा काय वेगळा येईल? तो पण सेमच येणार आहे. मग हे कंट्रोल करायची जी काय पॉवर आहे ती जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा आपण एन्व्हायरमेंट कंट्रोल करू शकणार आहे. मग भलेही एका व्यक्तीचं असेल, एका फॅमिलीचं असेल, एकत्र कुटुंबाचं असेल, एका संस्थेचं असेल, एका देशाचं असेल, जे काही असेल, मग तेवढी ऊर्जा आपल्याकडे असली पाहिजे ना, तेवढा कंट्रोल आधी स्वतःच्या भावनांवर किंवा रिॲक्ट करायचं की रिस्पॉन्ड करायचं त्यावर आहे ना ते. तर मग आपल्याकडनं ते इम्प्लिमेंट तेवढं होतंय का? मग पुढचा प्रश्न पुन्हा येतोय की युअर एन्व्हायरमेंट इज अन एक्सटेन्शन ऑफ युअर माइंड. मग तुमचं जे काही वातावरण आहे आजूबाजूचं ते तुमच्या मनाचं एक्सटेन्शन आहे. मग तुम्ही काय विचार करताय किंवा तुम्ही कुठल्या ऊर्जेत आहे त्याच्यानुसार तुमचं वातावरण आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी ज्या वातावरणात राहते ते वातावरण खूप सुंदर आहे, सकारात्मक आहे, सपोर्टिव्ह आहे, तर तुमचं माइंड, तुमचे विचार पण तसे आहेत म्हणून तुमचं वातावरण तसं आहे. हे खूपदा झालंय सेशन मध्ये किंवा मॅडमनी सांगितलं असेल किंवा अजून बऱ्याच सेशन मध्ये ऐकलं असाल तुम्ही. पण ते इम्प्लिमेंट किती होते आपल्याकडून, आणि ते इम्प्लिमेंट झाल्यानंतर ना बघा, आपल्याला जर वेगळे वेगळे रिझल्ट पाहिजे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल नवरा बायकोचं संभाषण असेल किंवा काहीतरी एखादा आपला प्रत्येकाच्या घरात असतो एखादा असा पॉइंट की आपल्या एकमेकांचं मत एक्झॅक्टली अपोजिट असतं. मग आपण बऱ्याचदा त्याच्यावर भांडून झालेलं असतं, रिॲक्ट होऊन झालेलं असतं, बऱ्याचदा तेच तेच त्यात वाद झालेले असतात त्या गोष्टीवरनं. मग आपण वाद घालत असतो आणि प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी सांगतो, पण आपला जो सांगण्याचा मार्ग किंवा वे असतो तो सेमच असतो. आणि आपण म्हणतो यावेळी मी वेगळं सांगितलंय ना, मग ते रिझल्ट समोर येणारे आहेत ना ते वेगळे असले पाहिजेत. ते नाही होणार, कारण तुम्ही सांगायचा जो मार्ग आहे तो तोच पत्करलाय ना. अजून वेगळ्या दृष्टिकोनातनं किंवा वेगळ्या रिस्पॉन्ड करून बघा, रिॲक्ट करण्याच्या ऐवजी जे म्हटलं. तर थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स म्हणजे रुटीन करण्याऐवजी थोडं वेगळ्या पद्धतीनं. मग हे वेगळं कधी होईल? तेवढी कपॅबिलिटी आपल्या आतमध्ये आधी स्वतःचे विचार करण्याचे असले पाहिजे ना, मग आपण दुसऱ्याला विचार वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो, करायला सांगू शकतो किंवा वेगळ्या मार्गानं त्याला समजून सांगू शकतो. आणि मग ते होईल तेव्हा आपण आपलं एन्व्हायरमेंट चेंज करू शकतो. मग आता हे करायचं कसं? सोपं आहे एकदम. आपण काय करतो, स्लाइड बघू शकता. आपण काय करतो, टू डू लिस्ट काढतो ना, रोज आपलं काय काम आहे किंवा आपल्या डोक्यात असतं. बऱ्याच जणांना लिहून ठेवायची सवय असते, बऱ्याच जणांना लक्षात ठेवायची सवय असते. पण बऱ्याचदा लिहून ठेवलं की सगळं होतं, लक्षात ठेवलं की एखाद दुसरं राहतं आपलं, कारण आपण सतत प्रत्येक क्षणी वेगळ्या वेगळ्या विचारात आणि वेगळ्या वेगळ्या भावनेत असतो, त्यामुळं विसरायची शक्यता असते. काय काय जणांचं लक्षात पण खूप राहतं. तर मग आपल्याला काय करायचंय, इन्स्टेड ऑफ टू डू लिस्ट लेट्स मेक अ टू फील लिस्ट. मग आपल्याला आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आपल्याला कंट्रोल करायचंय, एन्व्हायरमेंटला आपला कंट्रोल नाही द्यायचा आहे किंवा आपल्याला आपली ऊर्जा वाढवायची आहे. तर टू डू लिस्टच्या ऐवजी टू फील लिस्ट म्हणजे काय, रोज काय करायचंय त्याच्याऐवजी रोज काय आपली भावना किंवा फिलिंग काय आहे, काय अनुभवतोय आपण प्रत्येक प्रसंगाच्या वेळी, प्रत्येक कामाच्या वेळी, प्रत्येक गोष्ट करताना आपला काय आपली भावना असते, फिलिंग असते, त्याची लिस्ट करायचा प्रयत्न करायचा. बघा जर्नलिंगचे म्हणजे ऍक्च्युली हे माझ्या काही डोक्यात नव्हतं की या सेशन मध्ये किंवा या कोर्समध्ये टाकायचं. तर ज्या दिवशी जसं येते त्याप्रमाणे मी ऍड करत जाते ह्याच्यात स्लाइड्स मध्ये किंवा पीपीटी मध्ये. तुम्ही बघू शकता मागच्या पीपीटी म्हणजे पहिल्या दिवसापासूनच. तर जसं येते त्याप्रमाणे मी ऍड करत जाते. तर बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली जर्नलिंगचे पॉइंट यायला लागले. जसं पहिल्यांदा आत्म्याचे प्रकार, बरोबर, आपण कुठल्या आत्म्यामध्ये मोडतोय, कुठल्या लेवलला. दुसरं विचार, कुठल्या विचारांचा पॅटर्न आपल्यामध्ये जास्त आहे
त्याच्यासाठी पण जर्नलिंग आलं. त्याच्यानंतर काल पण सांगितलं. कालचा प्रश्न कोणी सांगू शकतंय? कारण उत्तर कोणीच नाही दिले त्याच्यावर. कोणाला सांगता येईल का काल काय प्रश्न विचारला होता आणि काय सांगितलं होतं करायला? अनम्यूट करून सांगू शकता किंवा चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता. येस, जयश्री मॅडम सांगू शकता. अनम्यूट केलं होतं ना तुम्ही. कालचा कोणत्या प्रश्न काय? डायमेन्शन मध्ये म्हणजे 3D मध्ये आहात का 4D मध्ये ती पाहायला म्हणजे ऑब्झर्व करायला सांगितलं. मग ते 3D 4D 5D मध्ये आहे, त्याच्यामध्ये काय होतं, कसं ऑब्झर्व करायचं म्हणून सांगितलं होतं? काय पॉइंट होते? पर्सेंटेज काढायचं कशाचं पर्सेंटेज काढायचं? विचारांचा. येस, ही स्लाइड होती ती, बरोबर. की आपण कुठल्या राईट उजव्या बाजूला ज्या भावना दिसत आहेत 3D मध्ये म्हणजे अँगर, गिल्ट, शेम, सफरिंग, विक्टिमायझेशन. 4D म्हणजे लव्ह, सरेंडर, अप्रिसिएशन, ग्रॅटिट्यूड. आणि 5D म्हणजे डिवाइन, वननेस, ब्लिस, फ्रीडम. तर आपण कुठं आहे हे बघा विचारलं होतं काढायचं म्हणून. हे पण एका दिवसात नाही कळणार आहे. एका दिवसात कळत असेल तर वेल अँड गुडच, पण तरी जर्नलिंग करायचंय त्याच्यासाठी. म्हणजे काय, आपण विचारांच्या पण पॅटर्न साठी एक 15 दिवस, एक महिनाभर तुम्ही करून बघा म्हणून सांगितलं. सेम गोष्ट ती करायची. मग पुन्हा हेच प्रश्न आला इथे आज पण. टू डू लिस्टच्या ऐवजी टू फील लिस्ट काय आहे ती करता आली पाहिजे. की आपण जास्तीत जास्त कुठल्या भावनेत असतो, किंवा प्रत्येक वेळी येणारा प्रसंग वेगळा आहे, सेम नाही आहे, बरोबर. प्रसंग वेगळा असला तर ऑब्व्हियसली भावना वेगळी असणार आहे. मग आपण कुठल्या भावनेत, एखादा फॉर एक्झाम्पल भांडण चाललंय तर तिथं आपल्या आतमध्ये कुठली भावना आहे? विक्टिमायझेशनची आहे, की भीतीची आहे, की रागाची आहे, की गिल्टची आहे? जे काही आहे ते तुम्हाला काय वाटतंय? की तुम्ही अलिप्त आहे त्याच्यापासून? काय वाटतंय त्याच्यातून? ती भावना बघायची, चेक करायची. किंवा एखादा काहीतरी समोर प्रसंग चालू आहे, आता निवडणुकीचं माहोल आहे सगळीकडे, भाषण वगैरे आपण ऐकतोय, तर ते ऐकताना आपल्या आतमध्ये भावना काय येते? सपोज एखादी XYZ व्यक्ती आली, म्हणजे दोन अपोनंट असतात ना, एक पक्षाचा दुसऱ्या पक्षाचा. ह्या पक्षाचं जर सभा ऐकल्यानंतर काय मत आहे आपलं, आणि दुसऱ्याच्या सभा ऐकल्यानंतर किंवा त्याचं जे काय आहे प्रचाराचं काय जे काय असतं ते ऐकल्यानंतर आपलं काय मत आहे. जस्ट एक्झाम्पल देते. याचा अर्थ असा नाही की रोज उठून ते बघायचे आपल्याला. आपल्याला भौतिक ह्याच्यात अडकायचंच नाही. आता आपण बियॉन्ड 3D विचार करतोय आणि त्यासाठीच्या स्टेप्स काय आहेत ते शिकतोय. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी व्यवहारानं करायच्या आहेत त्या करायच्या, त्याच्यात आपल्याला अडकायचं नाही. मी जस्ट एक्झाम्पल दिले. तर आपलं मत किंवा आपली भावना आतमधनं काय येते एखाद्या व्यक्तीचं ऐकल्यानंतर, किंवा एखाद्या व्यक्तीनं एखादं कृती केली तर त्याच्यावर आपली रिॲक्शन किंवा आपली भावना काय आहे आतमधून. रिॲक्शन म्हणजे प्रत्येक वेळी बाहेरूनच द्यायला पाहिजे असं अजिबात नाहीये. जसं आता प्रत्येक जण व्यक्त करत होतं मत, तेव्हा प्रत्येक जण समोर आल्यानंतर किंवा एखाद्याचं नाव घेतल्यानंतर आपल्या आतमध्ये काय इमोशन आले त्या व्यक्तीबद्दल, किंवा त्यांनी सांगितल्यानंतर काय भावना आली, येतात ना. आपण काय ऐकतो, काय बघतो, काय करतो, त्या प्रत्येक वेळी काय एक ना काही ना काहीतरी सूक्ष्म रूपात भावना आपल्या आतमध्ये असते, फिलिंग्स आपल्या आतमध्ये असतात. तर ते आपल्याला नोट डाऊन करता यायला पाहिजे किंवा ते बघता यायला पाहिजे. आणि जेव्हा आपण ते अवेअरनेस मध्ये राहू, जसं काल म्हटलं, आपण जाणीवपूर्वक ध्यान करतो म्हणून जास्ती ऊर्जा मिळते आपल्याला. नाहीतर बाकीचे तर झोपतात तेव्हा पण त्यांना ऊर्जा मिळते, पण ती जास्तीची नाही मिळू शकत ना, स्लो प्रोसेस आहे ती. पण आपण जाणीवपूर्वक जेव्हा ध्यान करतो तेव्हा झोपेपेक्षाही वेगळंच समाधान आणि विश्रांती आणि गोष्टी बऱ्याच आहेत त्यातून बेनिफिट होतात आपल्याला. तसंच जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपल्या भावना तपासतो, जाणीवपूर्वक आपण एखाद्या चांगल्या भावनेमध्ये राहायला लागतोय, तेव्हा त्याचा होणारा जो फायदा आहे तो फायदा एक नाही अनेक आहेत त्यातनं फायदे. मग हे बघायचं आपल्याला. मग हे जर्नलिंगच आहे पुन्हा परत. तर हे खूप सारे जर्नलिंगचे मुद्दे या कोर्समधनं येत आहेत समोर तुमच्या. तर नक्कीच ते असेच नाही आहेत. पहिल्या दिवशी पण सांगितलं, कुठलीच गोष्ट अशीच नाही घडत. योगायोग, कोइन्सिडेंट नावाचा प्रकार नाही आहे अस्तित्वात. जे काय आहे सगळं प्री प्लॅन आहे, आणि प्रत्येक गोष्ट आपल्या समोर येण्यामागं काहीतरी कारण आहे, काहीतरी लर्निंग आहे, आणि ते करून आपल्याला पुढे जायचं आहे. नाही आता नाही, नंतर बघू, सोडून दिलं परत तुम्हाला करायला यायला लागणार आहे.
छोटी गोष्ट सांगितली होती सीताफळ खाण्याची. खूप छोटे छोटे लर्निंग, खूप सूक्ष्म, म्हणजे तुम्ही म्हणाल काय हे लर्निंग असू शकतं का थोडीच, पण आपल्याला माहिती नाही आहे एखादा आत्मा कुठल्या छोट्या लर्निंग साठी आलाय की मोठ्या लर्निंग साठी आलाय. ते सूक्ष्म लेवलचं लर्निंग घेण्यासाठी पण अनेक जन्म घेऊन येतात आपण. मग आपल्याला जेवढं लर्निंग आपल्या समोर जेवढ्या गोष्टी येतात ना, तेवढं करून आपल्याला पुढे जायचं. जेवढं लर्निंग करून आपल्याला पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. आणि हे करत जेव्हा आपण जातो तेव्हा काय होतंय बघा, जेव्हा आपल्याला प्रत्येक क्षणाला आपण मग हे सगळं बघणं म्हणजे काय, अल्टिमेटली अवेअरनेस मध्ये राहणं. आपण कुठल्या क्षणी कुठल्या विचारात आहे, कुठल्या क्षणी कुठल्या भावनेत आहे, आपण कुठल्या लेवलचं सोल आहे, आपले विचार कुठल्या लेवलचे, म्हणजे पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत, सकारात्मक, सॉरी मिरॅक्युलस आहेत का डिझास्टर आहेत, हे सगळं बघणं म्हणजे काय, अल्टिमेटली अवेअरनेस मध्ये राहणं. मग हे अवेअरनेस कधी येतं, जेव्हा आपली आध्यात्मिक प्रगती होते तेव्हाच अवेअरनेस येऊ शकतोय. असाच कोणाला अवेअरनेस येत नाही. भले भले मोठ्या 4-5 कंपनीचे सीईओ आणि एमडी असलेले लोक आहेत, त्यांना नाही हा अवेअरनेस, त्यांना नाही माहिती, ते रिॲक्ट होऊन जातात. त्यांना नाही माहिती भावनेचा काय इम्पॅक्ट होतोय आयुष्यावर. मग हा अवेअरनेस कधी येतो, अध्यात्मातली प्रगती झाल्यावर येतो. मग तो अवेअरनेस आपल्याला वाढवायचा आहे. हे जर्नलिंग जे आहे ना, आणि जेवढं तुम्ही जर्नलिंग करायला सुरू कराल ना, जे कोणी कराल ना त्यांना त्याचे फायदे दिसतील. आणि आत्ताची ऊर्जा आपलं झालं ना, फोटॉन बेल्ट बद्दल पण काल घेतलं की आत्ताची ऊर्जा पृथ्वीवरची इतकी इतकी हायर लेवलची आहे ना, जी गोष्ट पूर्वी करण्यासाठी वर्षानुवर्ष लागायची, ती गोष्ट आत्ता नुसती विचार जरी केली ना तरी त्याबद्दल रिलेटेड, त्याच्याशी रिलेटेड स्किल्स असतात ना, ते यायला लागतात. फॉर एक्झाम्पल मी कालचं उदाहरण देते. मी बासरी शिकते, तर बासरीच्या क्लासला जायचो, तर मध्ये आता बराच गॅप झाला होता, दिवाळी आणि हे आणि ते. आणि एकदम सुरुवातीची स्टेप सांगितली होती, त्याची प्रॅक्टिस करायला सांगितली होती आणि नाही झाली. फक्त जाताना एकच विचार करून गेले की जे आज शिकवणार आहेत ना ते मला ऑलरेडी येतं. गेले, चालू केलं, प्रॅक्टिस नव्हती, कुठलीही गोष्ट असू देत, त्याला प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. सातत्य, त्याचं जे काही साधना आहे ती करायची खूप गरज असते. एक दिवस जरी गॅप पडला, सेम ध्यानासाठीही ते आहे, सेम जर्नलिंग साठी पण ते आहे, सेम अवेअरनेस साठी पण तेच आहे. एक दिवस जरी तुम्ही अवेअरनेस मध्ये नसाल ना, पुन्हा तुम्हाला शून्यातनं सुरुवात करायला लागतो. सेम एवढे दिवस माझा गॅप पडला, मग गेलो तिथं, गेल्यानंतर ना काय चालू केलं, नाही आवाजच येत नव्हता. मग डोळे बंद करून शांत बसले, थोडस श्वासावर लक्ष देऊन, की मला येतंय माहिती आहे आधीच, त्या ऊर्जेची गरज आहे, त्याला आवाहन करायची गरज आहे. चालू केलं आणि त्यांनी जे शिकवणार आहे ते म्हटलं की मी आज हेच घेणार होतो, तू आधीच कसं काय वाजवलंस, हे तर मी आधी शिकवलं नाहीये. मग हे कधी होतं, मग तेच सगळं जे काय आपल्या हातामध्येच आहे. मग आत्ताची जी ऊर्जा आहे ना, फक्त विचाराची आवश्यकता आहे, त्याच्याशी रिलेटेड स्किल्स आहेत, ते आपोआप आतमध्ये. मग डीएनए ऍक्टिव्हेशन किंवा डीएनए चेंज होणं, पृथ्वीवरचे बदल होणं म्हणजे काय आहे, हेच तर आहे. जे की आधी ज्या गोष्टी होत्या त्या विचार केल्यानंतर आपल्याला वाटायचं, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आता मी बासरीचं घेते, मला बासरी शिकायची म्हटल्यानंतर मला बासरीच्या क्लासला 2-2 वर्ष 4, म्हणजे आता पण तुम्ही ऐकू शकता जे एकदम एक्सलंट फ्लुएंट बासरी किंवा कुठलं इन्स्ट्रुमेंट वाजवत असतील, तर त्यांना तुम्ही जाऊन विचारू शकता तुम्हाला पहिली लेवल क्रॉस करायला किती दिवस लागले. कोणीच तुम्हाला असं सांगणार नाही की एका दिवसात झालं आणि 2 दिवसात झालं. वर्षानुवर्ष रियाज करायला लागला, शिकायला लागलं, प्रॅक्टिस करायला लागली, मग कुठं त्यांना पहिली लेवल आली. पण आता तसं नाही आहे. आता आपण इतक्या चांगल्या ऊर्जेत आहे की नुसता विचार केला तरी आपल्या आतमध्ये डीएनए बदलतात. आपल्या आतमध्ये जे काही ग्रंथी आहेत, ग्लँड्स म्हणतात, ज्या काही ग्रंथी आहेत, म्हणजे पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, हायपोथॅलॅमस ग्लँड, बऱ्याच ग्रंथी आहेत. पॅनक्रिया ही पण एक ग्रंथी आहे. बऱ्याच ग्रंथी आहेत. जिथं जिथं चक्र आहेत ना, ती प्रत्येक चक्र म्हणजे ग्रंथी आहे, ग्लँड्स आहेत. आणि तिथनं काय होतं, एन्झाईम सिक्रेट होतं. हे डीएनएच्या सेशन मध्ये मी ऑलरेडी घेतलेलं आहे, युट्यूबवर आहेत ते सेशन, तुम्ही ऐकू शकता त्याच्या डिटेलमध्ये. तर त्या ग्रंथींमधनं ते एन्झाईम सिक्रेट होतात. आणि एन्झाईम सिक्रेट होतात म्हणजे काय, डीएनएचे जो सिक्वेन्स दाखवला मी काल नाही परवा, तर त्या डीएनएच्या सिक्वेन्स मध्ये चेंजेस होतात. आणि ते चेंजेस झाल्यामुळे मग सिक्वेन्स मध्ये चेंज होतो, म्हणजे एन्झाईमचा सिक्वेन्स पण चेंज होतो, एन्झाईम पण चेंज होतं. आणि मग त्या ग्लँड्स मधनं, ग्रंथींमधनं एन्झाईम सिक्रेट होतं. सिक्रेट होतं म्हणजे काय, द्रवणं म्हणतात ना, किंवा
जसं आपण चिंचेचं नाव काढलं तर आपोआप तोंडात पाणी सुटतं ना, याचा अर्थ काय की आपोआप ते लाळ निर्माण होते आपल्या तोंडात. तसंच प्रत्येक ग्रंथीमधनं एन्झाईम सिक्रीट होतं. जसं आपण विचारापेक्षा आपण फील करू. सगळ्यात जास्ती कनेक्शन एन्झाईम्सचं किंवा डीएनएचं आहे ते फिलिंगशी आहे. तर जसं आपण फील करू ना, तसं ते एन्झाईम सिक्रीट करतात. एन्झाईम सिक्रीट करतात म्हणजे तो सिक्वेन्स चेंज करतात डीएनएचा. डीएनएचा म्हणजे एन्झाईमचा पण सिक्वेन्स तसाच असतो. तर त्या एन्झाईमचा सिक्वेन्स चेंज केल्यामुळं तुमच्या आतमधले जे काही क्रिएटिव्हिटी आहे, कपॅबिलिटीज आहेत, ॲबिलिटीज आहेत, स्किल्स आहेत, ते तुम्ही एक्सपोज किंवा बाहेर प्रोसेस करू शकताय. जसं चिंचेचं उदाहरण दिलं की नुसतं नाव काढल्यानंतर तोंडात पाणी सुटतंय, म्हणजे काय एक्सप्रेस होतंय ना, लाळ येते किंवा ते पाणी सुटणं म्हणजे काय एक्सप्रेस होतंय. मग हे एक्सप्रेस कधी होतंय? जेव्हा ते एन्झाईम ते ग्रंथीद्वारे सिक्रीट होते, नुसत्या विचारानं, नुसत्या शब्दानं, नुसत्या फिलिंग्सनं. कारण आपल्याला माहिती आहे चिंच कशी लागते ते. मग हे फिलिंग्स खूप जास्त महत्व. आणि जेव्हा आपण हे नुसतं एवढ्या म्हणजे आध्यात्मिक विकास म्हणजेच काय, तर आपण जेव्हा त्या लेवलला पोहोचतोय म्हणजे मॅनिफेस्टेशन. पुन्हा आहे पुढची स्लाइड आहे. टेक अप वन आयडिया, मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट आयडिया, लेट द ब्रेन, मसल, नर्व्स अँड एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी बी फुल ऑफ दॅट आयडिया अँड जस्ट लिव्ह एव्हरी अदर आयडिया अलोन. दिस इज द वे टू सक्सेस. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं हे कोट आहे हा. म्हणजे काय सांगतायत ते, जी काय आयडिया, आयडिया म्हणजे तुम्ही विचार घ्या. जसं आता मी विचाराचं सांगितलं, एक विचार घेतला, तो विचार म्हणजेच आपलं आयुष्य आहे. तो विचार म्हणजेच माझा सगळा विचार आहे. तो विचार म्हणजेच माझं स्वप्न आहे. तो विचार म्हणजेच माझं आयुष्य आहे. तो विचार म्हणजेच माझं मेंदू जे काय विचार करतो तो तोच विचार करतो. माझे हाडं किंवा मसल जे काय आहे ते विचार करतात, तो फक्त तोच विचार करतो. माझी नर्वस सिस्टीम जे काय आहे ते फक्त त्याच विचारात आहे. प्रत्येक शरीराचा अवयव हा त्याच विचारात आहे, त्याच आयडियामध्ये आहे. आणि मग सोडून द्या. जेव्हा तुम्ही हे जगताय तो विचार किंवा ती इच्छा, तेव्हा दिस इज द वे टू सक्सेस. मग मॅनिफेस्टेशन होतं. सक्सेस म्हणजे काय? मॅनिफेस्टेशन. मग एवढं सोपं आहे. मग हे जेव्हा पटापटा होतं, पटापटा होतं म्हणजे कसं, मॅडम सांगतात की त्यांना म्हणजे विचार यायच्या आधी पण त्यांची इच्छा पूर्ण झालेली असते. का होतं हे? कारण ती आध्यात्मिक लेवल किंवा ती आध्यात्मिक विकास किंवा त्यांची ऊर्जा तेवढ्या लेवलला आहे की भौतिक लेवलला किंवा हे जे माध्यम आहे शरीराचं, या भौतिक लेवलला तो विचार येण्याआधी तो स्पिरिट लेवलला कम्प्लीट झालेला असतो, हायर लेवलला कम्प्लीट झालेला असतो. आणि मग नंतर तो कम्प्लीट झाल्यावर मग इथं भौतिक लेवलला ती गोष्ट डोक्यात येते किंवा विचार डोक्यात येतो. जसं सिंक्रोनासिटी म्हणतो आपण. तर ह्या गोष्टी अशाच नाही होत, त्या आधी स्पिरिट लेवलला किंवा हायर लेवलला झालेल्या असतात आणि नंतर भौतिक लेवलला आपल्या शरीराच्या माध्यमातून येतात आणि मग आपल्याला ते कळतं. तर अशा पद्धतीनं कसं काय आपण समजू शकतो की आध्यात्मिक विकास झाला? तर ही खूप सारी उदाहरणं आहेत आध्यात्मिक, आणि त्याच्यासाठीचे तुम्हाला सोल्युशन सांगितले की फिलिंग सगळ्यात म्हणजे विचार काय करताय तुम्ही आणि फील काय करताय. जर्नलिंग म्हणजे जर्नलिंग करायला सुरू करायचं. आता थोड्या दिवसापूर्वी एक मी रिट्रीट अटेंड केली, मौन सायलेन्स रिट्रीट. त्याच्यात होतं असं की विपश्यना ज्यांनी केलं असेल त्यांना पण माहिती आहे, त्याच्यातही तेच असतं, मौन असतं, आय कॉन्टॅक्ट, नजर पण एकमेकांना मिळवायची नाही, हातवारे करून पण बोलायचं नाही, काहीच नाही, काहीच नाही, फक्त आपण. आणि त्याच्या पुढं आपल्यासोबत पण बोलायचं नाही. जे आपण एकटं असताना पण आपल्या स्वतःसोबत आतमध्ये किती आपण गप्पा मारत असतो स्वतः बरोबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय आहे ते एक्स वाय झेड, तसंही बोलायचं नाही. असं अशी होती ती मौन सायलेन्स रिट्रीट. तर त्याच्यात आम्हाला सांगितलं होतं हे तर सायलेन्स फॉलो करायचाच होता. मोबाईल वगैरे काहीच नाही, काहीच नाही, जगाशी संबंधच नाही काही, फक्त नेचर आणि तुम्ही, निसर्ग आणि तुम्ही. स्वतःबरोबर पण आतमध्ये गप्पा मारायच्या नाहीयेत. आणि रोज रात्री झोपण्याआधी जर्नलिंग करायचं. जे की आता हे पॉइंट आले ना सगळे, हे आम्हाला तसे सांगितले नव्हते. आम्हाला फक्त सांगितलं जर्नलिंग करायचं. कसं करायचं तुमचं तुम्ही बघा. हे आपल्याला खूप स्पून फिडिंग होतंय. स्पून फिडिंग म्हणजे खूप बेसिक लेवलला जाऊन सांगितलं जातं, एवढं कुठंच नाही सांगितलं जात. मग इतकं सोपं करून सांगितलं जाते, तरी आपण जर लर्न करत नसू तर आपल्याला यायला लागेल परत जन्म. मग यायचंय का नाही यायचंय ते प्रत्येकानं आपलं आपलं ठरवायचं. ज्या अर्थी आपल्या समोर या गोष्टी येत आहेत त्या अर्थी आपल्याला यातनं काहीतरी शिकायचं आहे, ही खुणगाट बांधून ठेवायची. मग हे जर्नलिंग महत्वाचं आहे. मॅडम आधीपासून म्हणजे अनुभव लिहायला सांगतात. का सांगतात? कारण लिहिण्याची सवय लागावी.
मग न सांगता हे जर्नलिंग आपलं आपलं व्हायला पाहिजे. ज्या अर्थी तुम्ही ग्रुपवरती म्हणजे भीतीनं का असे ना, किंवा ग्रुप सोडायला लागेल किंवा कोर्स करता येणार नाहीत म्हणून का असे ना तुम्ही लिहिताय ना तिथं काहीतरी. मग ज्या अर्थी तुम्ही तिथं लिहिताय म्हणजे स्वतः स्वतःचं जर्नलिंग पण व्हायला पाहिजे ना. एका लेवल पर्यंत ठीक आहे, तुम्हाला बोटाला धरून की बाबा लिहा लिहा, नाही तर ग्रुप मधनं काढणार, लिहा लिहा, नाही तर पुढचा कोर्स करू देणार नाही. आता आपली स्वतःहून लेवल वाढली पाहिजे ना, की ग्रुपवरच काय आपलं आपलं पण जर्नलिंग व्हायला पाहिजे न सांगता. आणि मगच ती अध्यात्म म्हणजे दुसऱ्यांना न शिकवता आतून जे काही आपल्याला प्रोत्साहित करतो आपला सोल म्हणा किंवा ती शक्ती जी आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठीच्या गोष्टी असतात, ते म्हणजे आपला आध्यात्मिक विकास म्हणू शकता किंवा आत्मज्ञान. काल पण म्हटलं, हे आत्मज्ञान आध्यात्मिक विकास हे एक दुसऱ्याचेच पार्ट आहे. म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू म्हणतो ना आपण, तशा टाईप मध्ये. तर हो, हा जो आध्यात्मिक विकास आहे, मग भले बऱ्याच जणांनी सांगितलं की आपण दुसऱ्याचा विचार करणं किंवा शरीराकडे लक्ष न देता आत्म्याच्या लेवलला बघणं, ग्रॅटिट्यूड देणं, हे तर आपल्या रुटीन भौतिक अवस्थेमधल्या गोष्टी झाल्या. ते तर करायचंच आहे आणि वेगळं करायला लागत नाही. कोणी सांगितलं, वाशिंबेकर मॅडमने सांगितलं ना, की आपोआप बाहेरनं सपोर्ट मिळायला लागतो, निसर्गाकडनं गोष्टी पूर्ण व्हायला लागतात. आध्यात्मिक उन्नती होते तेव्हा, विकास होतो तेव्हा. मग विकास जर अजूनही आपल्याला होत नाही आपोआप ते, तर मग आपल्याला स्वतःला एक पाऊल, जसं मी पहिल्या दिवसापासून सांगत आले की 99 पावलं चालून तो हायर सेल्फ आलाय, आपल्याला फक्त एक पाऊल उचलायचं आहे. उचलायचं आहे नुसतं. उचलल्यानंतर पण कसं टाकायचं पुढं, काय करायचं त्याचं, ते सगळं आपल्याला गायडन्स मिळते. जसं आता इथं होतंय की कसं जर्नलिंग करायचं हे पण पॉइंट सांगितले जातात. तर फक्त पाऊल उचलायची तयारी दाखवायची आपल्याला. मग ती जेव्हा तयारी आपण स्वतःहून करू तेव्हा तो आध्यात्मिक विकास होणारच आहे. आणि आताची ऊर्जा तेच तर करण्यासाठी सपोर्ट करायला लागले. म्हणून तरी म्हणजे माझ्या पण संकल्पामध्ये तुम्ही ऐकलं प्रतिपदेच्या, की दुसऱ्यांसाठी करायला जातोय ते एकदम फास्ट, म्हणजे डोक्यात पण नव्हतं. जसं मी ते पेंटिंग सांगितलं की घरी पेंट करायचं होतं मला भिंतीवर, ते अजून नाही झालंय. पण त्या पिरॅमिड वरती माझ्याकडनं होऊन गेलं आणि मी जस्ट एक करायला परमिशन मागितली होती, त्यांनी अख्खा दुसऱ्या पिरॅमिड मध्ये करा म्हणून सांगितलं. मग हे का व्हायला लागलंय? कारण ऊर्जा तशी आहे बाहेरची. मग बाहेर पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. मग आतमध्ये पण तसंच आहे ऊर्जा आपल्या आतमध्ये पण सपोर्ट सिस्टीम आपल्या तशीच दिली आहे. सगळं इंटरकनेक्टेड आहे एकमेकांशी. तर मग आध्यात्मिक विकास म्हणजे तेच आहे की आतून तुम्हाला स्वतःहून पुढची लेवल करावीशी वाटणं किंवा तुम्ही करायला चालू करणं. आणि बाकीचं तर ग्रॅटिट्यूड, अप्रिसिएशन, लव, लाईट स्प्रेड करणं, हे सगळं तर आहेच आहे. ते तर पहिली पायरी म्हणू शकतो आपण त्याला, विकास झाल्यानंतरची, आध्यात्मिक विकास झाल्यानंतरची पहिली पायरी. की हे तर होतंच तुमचं, म्हणजे तुम्हाला सांगायलाच लागत नाही, ते आपोआपच होतंय तुमच्याकडून. आणि मग दुसरं की दुसऱ्यांबद्दलचे विचार. ते जेव्हा आपण हायर ऊर्जेत जातो, वरच्या लेवलला जातो, जसं एक्झाम्पल दिलं होतं मी की आपण जर 11व्या मजल्यावरनं जाऊन जर खालचं बघायचं म्हटलं तर आपण आपल्याला सगळं दिसणार आहे. म्हणजे आपली ऊर्जा जर हायर लेवलची असली तर आपण सगळ्या बाजूंनी सगळ्यांचाच विचार करणार आहे. आपलाच काय, आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांचा, घरातल्यांचाच नाही, शेजाऱ्यांचा, नातेवाईकांचा, सगळ्यांचा विचार करणार आहे. तेच आपण जर पहिल्या मजल्यावरच आहे अजून आणि जर म्हटलं की मी 11व्या मजल्यावरच्याचा विचार करते, तर होऊ शकतं का? तुम्हाला पहिल्या मजल्यावरनं 11व्या मजल्यावरचं दिसू शकतं का? हे जस्ट एक्झाम्पल देते भौतिक अवस्थेतलं. जेव्हा 11व्या मजल्यावर असू तेव्हा 11व्याच्या खालचं सगळं दिसू शकतं ना आपल्याला. पहिल्या मजल्यावर असताना 11व्या मजल्यावरचं काय, दुसऱ्या मजल्यावरचं पण दिसत नाही आपल्याला, पहिल्या मजल्यावरचं पण सगळं दिसू शकत नाही आपल्याला. मग आपल्याला ऊर्जा वाढवायची गरज आहे. ऊर्जा वाढवण्याच्या टेक्निक, पद्धती बऱ्याच खूप आहेत, खूप आहेत. म्हणजे ध्यानच करायला पाहिजे असं पण नाही आहे आणि सेवा पण करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही रोजच्या आयुष्यात कुठल्या भावनेमध्ये राहताय, नुसतं ते जरी मेंटेन केलं ना तरी ऊर्जा वाढायला मदत होते. म्हणजे सगळं इतकं सोपं आहे. म्हणजे ही आजूबाजूची आता पृथ्वी फोटॉन बेल्ट मध्ये असल्यामुळं इतकं सोपं झालंय. फक्त इच्छा पाहिजे. सगळं करून घेणार पण तोच आहे, हायर सेल्फच करून घेतो, सगळं करून घेतो. मग आध्यात्मिक, आता इथे एवढे जण रोज अटेंड करतायत म्हणजे नक्कीच तुमचा आध्यात्मिक विकास व्हावा ही तुमची इच्छा आहे, बरोबर? मग इच्छा आहे म्हणून ऐकताय पण आता इथे जे सांगितलं जाते समोर येत आहे तुमच्या आणि एकदम बेसिक लेवलला येत आहे, तर तुम्हाला ते केलं पण पाहिजे ना. लर्निंग जे काय आहे तुमचं पॉइंट, आता हे जर्नलिंगचं खूप
खूप म्हणजे खूप फायदा आहे. म्हणजे मी रोज जर्नलिंग नव्हते करत. जेव्हा जसं ध्यानातनं काही आलं किंवा काही एक खास काही गोष्ट घडली किंवा वाटलं की हे लिहून ठेवायला पाहिजे हा इन्सिडेंट, तेव्हा लिहिलं जायचं. पण त्या रिट्रीट नंतर त्या 5 दिवसात मी इतक्या गोष्टी अनुभवल्या, त्या जर्नलिंगमुळे इतक्या गोष्टी अनुभवल्या की सूक्ष्म लेवलला आपल्या आतमध्ये काय होतंय ना, हे फक्त जर्नलच सांगू शकतं आपल्याला. कारण आपण अजून तेवढ्या लेवलला नाही पोहोचलोय की सूक्ष्म लेवल मधल्या पण गोष्टी आपल्या लक्षात राहतील. जसं मगाशी म्हटलं, टू डू लिस्ट लिहिल्यानंतरच बऱ्याच आपल्या कामासाठी लक्षात राहतात. लक्षात ठेवून सगळी करतो म्हटलं तर एखाद दुसरं विसरलं जात आहे. एक्झॅक्टली जर्नलिंग केल्यावर पण आपल्या आतमध्ये सूक्ष्म लेवलला काय चालू आहे, कुठली भावना चालू आहे, कुठला विचार चालू आहे, कोणाबद्दल काय आपण विचार करतोय, हे जेव्हा लिहून ठेवतो ना तेव्हा आपल्याला आपल्या आध्यात्मिक विकास किंवा प्रवासामध्ये विकास करायला जास्ती स्पीड येते. म्हणजे माझं असं झालं, ते 5 दिवस रिट्रीट केल्यावर की नाही, म्हणजे जे रोज मौनात राहतात किंवा मॅक्झिमम मौन जे कोणी करत असतील, वायफाय बडबड न करता मॅक्झिमम, म्हणजे जे जे बोलल्यामुळं आपला किंवा समोरच्याला त्यातनं काहीतरी शिकायला मिळणार आहे तरच बोललं पाहिजे, किंवा त्यातनं काहीतरी चांगलं घडणार आहे तरच बोललं पाहिजे. ते सोडून जर बाकी वायफाय चर्चा, फॉर एक्झाम्पल गॉसिप करणं, ते जर आपण करत असू तर त्यातनं आपली ऊर्जा वाढण्याऐवजी जाणार आहे. नुसतं तो विचार करून पण बोलल्यावर तर अजूनच जाते. आणि जेव्हा 5 दिवस कम्प्लिटली मौन फॉलो केल्यानंतर 6व्या दिवशी आम्हाला एक्सपिरियन्स सांगण्यासाठी तोंड उघडायला सांगितलं ना, ते उघडायच्या आधी त्यांनी सांगितलं की तुमचं लवकर, जर तुम्ही तोंड उघडायला गेलात ना, तुम्हाला विकनेस आल्यासारखं जाणवेल. कारण तुम्ही ह्याच्या आधी आपण इतकं बडबडत असतो, रोज इतकं बोलत असतो, आतमध्ये पण बोलत असतो आणि तोंडाने, म्हणजे जे दिसते तोंड हलतेला आवाज आलेलं ते बोलणं तर आहेच, त्याच्यापेक्षा जास्त आतल्या आत बोलणं असतं ना, त्यांना आपण इतकी ऊर्जा वाया घालवतो, आपली इतकी ऊर्जा वाया घालवतो ना. आणि जेव्हा ते बंद होतं ना, आपोआप तुमची ऊर्जा तिथून वाढायला चालू होते. आणि ते रिट्रीट संपल्यानंतर जेव्हा एक्सपिरियन्स शेअर करायला लागलो ना, त्या दिवशी असं वाटलं की बापरे, आपण आयुष्यात किती किती व्यर्थ ऊर्जा घालवली आपल्याला दिलेली. फक्त शांत बसून आपण एवढं करू शकतोय, तर मग म्हणजे न बोलता आपण जर एवढी ऊर्जा आपली वाढवू शकतोय काही न करता दुसरं, आणि हे केल्याशिवाय अनुभवता येत नाही. तसं जर्नलिंगचं पण केल्याशिवाय अनुभव नाही मिळणार. मग हा आध्यात्मिक विकास जो आहे, मग आपोआप, म्हणजे कोणासोबत काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, समोरच्या बद्दलचा विचार कसा आपल्या मनात येतो, चांगला वाईट, त्याच्या म्हणजे आपण सगळे प्रॉब्लेम 360 डिग्री त्याच्या बाजूने विचार करणं, एखाद्याला ग्रॅटिट्यूड, हे आपोआप होतं ना जेव्हा आध्यात्मिक विकास होतो ना. वेगळं करायची गरजच पडत नाही, तेव्हा आध्यात्मिक विकास म्हणू शकतो आपण त्याला. बाकी त्याच्या आधी ह्या सगळ्या स्टेप्स आहेत विकास होण्याच्या, प्रोसेस आहेत. आणि झाल्यानंतर हे आपोआप होतं, काहीच त्याला वेगळे एफर्ट्स घ्यायला लागत नाही. म्हणून म्हटलं काल पण मिरॅक्युलस बद्दल विचार म्हणजे सांगितलं ना, की जर तुमचे 10% आणि 20% मिरॅक्युलस विचार असतील तर तुम्हाला वेगळं मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरायची गरजच नाहीये. कारण आपण काय प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीसाठी मॅनिफेस्टेशन करायला जात नाही, त्यासाठी टेक्निक वापरत नाही. एखाद्या गोष्टीसाठी, हार्डली 4-5 गोष्टी असतील त्यासाठी. मग जर आपले ऑलरेडी विचार 10-20% असतील तर गरजच नाहीये टेक्निक वापरायची. तुमच्या विचारांनीच ती सगळं मॅनिफेस्टेशन होणार आहे. जसं इथं विवेकानंद म्हणतात, तो विचार तुम्ही जगत असाल सगळीकडं तर ते का नाही होणार मॅनिफेस्ट. एवढी ताकद विचारात, आपल्यामध्ये तेवढी ऊर्जा आहे बिना काही करता. तर छोट्या छोट्या गोष्टी, स्मॉल स्मॉल बेबी बेबी स्टेप्स घेत जायचे. तर जर्नलिंग करणं खूप महत्वाचं आहे. मी पूर्ण या कोर्स मधनं, मला माहिती नव्हतं यातनं काय निघणार कन्क्लुजन, सारांश. माझ्या बाजूने मी हा सारांश सांगू शकते की सोल लेवलला बघता, राहता, जगता आलं पाहिजे. दुसरं, जर्नलिंग केलं पाहिजे. तिसरं, टू डू लिस्टच्या ऐवजी टू फील लिस्ट करता ऐवजी म्हणता येणार नाही. टू डू लिस्ट म्हणजे आपली रोजची व्यवहाराची कामं करावी लागतातच, पण टू फील लिस्ट आध्यात्मिक विकासासाठी आपण प्रत्येक क्षणी कुठल्या भावनेत असतो आणि कुठल्या विचारात असतो हे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलं पाहिजे. हे सारांश वाक्य इन जनरल. बाकीचं तर नॉलेज आपण घेतलेलंच आहे, डीएनएचं असेल, कर्माचं असेल, सोलचं असेल, जे काही आहे ते लेवल आणि विचार आणि सगळं बघितलं आपण. तर हे सगळं तर आपण ऐकलं, समजून घेतलं,
पण इम्प्लिमेंट करायच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी ह्या वाटतात. ते म्हणजे सारांश वाक्यानुसार एवढं आहे. तर बघा अजूनही म्हणजे युट्यूबवर तर सगळे सेशन आहेतच. तुम्हाला मॅडमनी पण सांगितलं, मॅडमच्या आणि माझ्या कोर्स मधलं, तुम्हाला जितकं सारांश लेखन करता येईल सारांश लेखन तर जरूर करा. पण जे इम्प्लिमेंट करायच्या गोष्टी आहेत ना, त्याला अंडरलाईन करा, किंवा त्यासाठी तुम्ही काय कराल हे स्वतः प्लॅन करू शकता. आणि काही नाही, वेगळा वेळ नाही द्यायला लागत त्याला. काही रोजच्या लाईफ मध्ये रुटीन मध्ये होईल. फक्त जर्नलिंगला तुम्हाला रोजचं एक 5 मिनिटं 10 मिनिटं काहीतरी काढायला लागतील. पण ते 5-10 मिनिटं आहेत ना, तुमचं अख्खं आयुष्य 360 डिग्री बदलून टाकतील. फक्त 10-15 दिवसात तुम्ही जरी करून बघितलं तर त्याचा तुम्हाला अनुभव येईल. मी 5 दिवसाचा अनुभव सांगितला तुम्हाला, कारण ती सायलेन्स रिट्रीट होते. आता आपल्याला घरी राहून रोज सायलेन्स नाही पॉसिबल ना, तर ते करायचं. तर कोणाला काही प्रश्न शंका काही असलं तर विचारू शकता. हात वर करा काही शंका असतील तर. काही मॅडम समजलं नाही किंवा अजून काही जाणून घ्यायचंय किंवा तुम्हाला काही अनुभव सांगायचा आहे. जयश्री मॅडम बोलू शकता, अनम्यूट केलं तुम्ही. जर्नलिंग काय म्हणाले तुम्ही मॅडम, ते परत एकदा रिपीट करता का? जर्नलिंगचं हा, तर मग एक्झॅक्ट ती म्हणजे कशी प्रोसिजर करायची काय त्याच्याबद्दल विचारायचं होतं. एका वाक्यात सांगायचं झालं तर आतमध्ये काय गोष्टी चालू आहेत ना, त्याचं अनालिसिस करायचं स्वतःच. म्हणजे पहिल्यांदा सांगितलं की आपण आत्म्याचं चालू झालं ना, आपलं सोल, आपण कुठल्या सोल लेवलला हे जर आपल्याला काढायचंय हे सांगितलं होतं. प्रश्न पण विचारले होते, त्यानुसारच प्रश्न विचारले होते. जर्नलिंग साठी गोष्टी आवश्यक आहेत ना, तेच प्रश्न होते सगळे रोजच्या सेशन मध्ये. तर आपला आत्मा कुठल्या लेवलचा, त्याच्यानंतर ना विचारांचे प्रकार सांगितले होते. आपण कुठले विचार, जास्तीत जास्त कुठले विचार करतोय. मग तुम्ही जेव्हा रोज लिहाल की मी आज सकाळी हा प्रसंग घडला, किंवा या प्रसंगाच्या वेळी मी या विचारत होते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह डिझास्टर जे काही आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर कालचं सांगितलं होतं की 4D 3D 4D 5D मध्ये कुठे आहे, म्हणजे कुठल्या भावनेमध्ये, किंवा आज पण सांगितलं टू डू लिस्टच्या ऐवजी टू फील लिस्ट. तर त्या प्रसंगाच्या वेळी, त्या विचाराच्या वेळी माझे फिलिंग्स काय होते, सगळे एकमेकाला इंटरकनेक्टेड आहेत. तुम्ही कॉलम केले ना तरी होऊन जाईल एका पेजमध्ये. तर फिलिंग म्हणजे प्रत्येक प्रसंगाच्या वेळी आपला विचार काय आहे, फिलिंग काय आहे, आणि आपण किती वेळ त्या फिलिंग मध्ये राहतोय, त्या विचारांमध्ये राहतोय. किती वेळा आपल्या आतल्या आतमध्ये कुठल्या लेवलचं बोलणं चालतंय, कशाबद्दलचं बोलतो आपण, स्वतःबद्दल बोलतो, दुसऱ्यांबद्दल बोलतो, गॉसिप सारखं असतं, एखाद्याबद्दलचं मत आपल्याशी बोलत असतो. काय म्हणजे स्वतः आतमधलं परीक्षण स्वतःच. प्लस ध्यानातनं काय येतं या सगळ्या गोष्टी, किंवा दिवसभरात असे काय कितीतरी इन्सिडेंट घडत असतात आजूबाजूला की न बोलता न सांगता आपलं त्यातनं काहीतरी लर्निंग होत असतं. जसं दुसऱ्या दिवशी उदाहरण दिलं होतं मी, जाता जाता बसमधनं भांडणं झाली तरी त्या दोन व्यक्तीची भांडणं झालेली असतात, पण त्यांच्या संभाषणातनं आपल्याला लर्निंग काहीतरी असतं, ते कळतं की हा बाबा असा विषय आमच्या घरी पण होतो, आमच्यात पण असत. म्हणजे आपण जेव्हा थर्ड पर्सन म्हणून बघतो तेव्हा ते कळतं. तर तसं काही लर्निंग झालंय का आपलं, ते लिहून काढायचं. रोजचं रोजचं एक पान ठेवू शकता, 2 पान, जे काही आहे तर ते रोजचं लिहायचंय. असं तुम्ही कंटिन्युअस 15-20 दिवस, 1 महिनाभर लिहित गेलात की तुम्हाला जाणवेल की जेव्हा लिहितो ना आपण, मी सांगितलं आधीच्या सेशन मध्ये पण डीएनएच्या किंवा आत्ताच्या पण, की आपले जे काही टिप्स आहे, फिंगर टिप्स, बोटांची टोकं डायरेक्ट सबकॉन्शियस माइंडला कनेक्टेड असतात. त्यामुळे तुम्ही लिहाल ना ते जास्ती लक्षात राहतं. ते तुम्हाला इम्प्रूव्ह करायला, डेव्हलप करायला जास्ती मदत करतं. बदल करायला स्वतःच्या वागण्यात असेल, विचारात असेल, फिलिंग्स मध्ये असेल. म्हणून लिहित गेलं. मग बऱ्याचदा असंही होईल की तुम्हाला मागं जाऊन वाचायची पण गरज पडणार नाही. न वाचता तुमच्या ते कायमचं लक्षात राहतं. नाही राहत असेल तर अधूनमधून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मागे काय लिहिले ते बघू शकतो आपण. तर हे जर्नलिंग करायचंय. तर कळालं असेल ना मॅडम? हो जयश्री मॅडम, मॅडम काही असेल? थँक्यू. ओके, थँक्यू. मी ते मराठीत टाकलंय आता मॅडमनी. टू फिल लिस्ट जी दिली आहे इंग्लिशमध्ये, ज्यांना कळत नाही इंग्लिशमध्ये त्यांच्यासाठी ते सगळे इंग्लिश शब्द लिहून मराठी शब्द दिलेले आहेत. आता जर्नलिंग म्हणजे फक्त लिहिणे, आपण जे डायरी लिखाण म्हणत होतो त्याला जर्नलिंग टेक्निकचं नाव आहे. मी फार तर तुम्हाला एक चार्ट करून देते. एखादा झोपताना काय करायचं, जसं आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मॅडमनी सांगितलं होतं पहिल्यांदा. मॅडम आधी एकदा त्यांना ट्राय करू द्या ना.
हा बरं, तुम्ही ट्राय करा. पण मॅडमनी पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार लिहायला सांगितले होते, दिवसात किती झाले. मग प्रत्येकीने ओव्हरच असेस केलं. तर ते विचार सांगितले. आता मॅडमनी सगळं रिपीट केलं, रेकॉर्डिंग बघा. विचार आहेत, भावना आहेत, फिलिंग आहे. फक्त मराठीत मी आता टाकलंय. तर ते रोज झोपताना विचार करायचे, आपण कुठल्या स्तरावर या व्यक्तीला पाहिलं. विचारांच्या स्तरावर बघितलं का आत्मेच्या स्तरावर बघितलं. मॅडमनी खूप छान समजून सांगितले ते आत्म्याच्या स्तरावर कसा एक विचार उदाहरण करायचा. देते, एकच मिनिट मॅडम. हा. मॅडमनी म्हणजे आता आपण आध्यात्मिक विकास आज घेतला म्हणून मॅडमनी काय विचार केला की आता मी इंग्लिश दाखवलं, बऱ्याच जणांना मराठी कळत नाही. बरोबर, आध्यात्मिक विकास. मग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पण वाटलं असेल ना की हे मला कळत नाही. तर आता सोयी आहेत आपल्याकडे, गुगलला जाऊन आपण तो शब्द टाकून मराठी करू शकतो आणि दुसऱ्यांसाठी पण ग्रुपमध्ये टाकू शकतो. हा आध्यात्मिक विकास आहे. हे जेव्हा आपण स्वतःहून करायला चालू करतो आतूनच, दुसऱ्यांसाठी वेगळं करायला लागत नाही. आपल्याला वाटतं की मला कळत नाही म्हणजे दुसऱ्यांना कळत नाहीये, किंवा मला कळतंय पण दुसऱ्यांना कळत नसेल हे. तर ते आपण लगेच त्याच्यासाठीची पुढची स्टेप काय आहे, इम्प्लिमेंटेशन, प्रॅक्टिकली करणं. जसं मॅडम म्हटलं की मी ग्रुपवर टाकलं किंवा टाकते, टाकलं बहुतेक त्यांनी. तर तसं करणं म्हणजे तो आध्यात्मिक विकास आहे. हा मॅडम, करू कंटिन्यू करा, सॉरी. हा, काही नाही. आता ध्यानाच्या आधी कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, पण ध्यानाच्या आधी एक गोष्ट करायची आहे. तर ती करू. एका मॅडमना काढलेले सकाळी, डॉक्टर दीपाली रामदेवे मॅडमना. कारण त्यांनी आजचं सेशन अटेंड केलं नाही. काढताना 3दा विचार केला मी, काढायचं काढायचं काढायचं. खूप सिन्सिअर मॅडम आहेत, डॉक्टर आहेत, पण काढलं मी शेवटी. का तर त्यांनी 1 का 2च दिवस काहीतरी उत्तर दिलं, ते नंतर काहीच उत्तर नव्हतं. मग मला कळत नव्हतं यांचं काय झालं, का नाही रिस्पॉन्स आहे, आणि आज का नाही सेशन. म्हटलं काढू, म्हणजे मला फोन येईल, मेसेज येईल, नक्कीच येईल. आणि आलेला आहे तो, की मॅडम तुम्ही मला का काढलं, मी आजारी आहे आणि सर्दी झालाय, खोकला झालाय, सगळं झालंय. तर त्यांना एक आपण प्रकाश पाठवू आता ध्यानाला सुरुवात झाल्यावर. डॉक्टर दीपाली रामदेवे ह्याच्या धाराशिवच्या आहेत. आणि मग त्यांना मी सांगितले आता आम्ही लव लाईट देणार आहे. लव पण नको, प्रकाशच देऊ. मी तर देऊन झाला, त्यांचा मेसेजही आलाय. आता विकनेस वाटतोय फक्त. पण एक प्रयोग म्हणून की प्रकाश पाठवल्यावर काय होतंय बघू. आणि तो अनुभव मी ग्रुपला त्यांना शेअर करा म्हणणार आहे, आणि मग जॉईन करून घेणार आहे. तर हे करायचंय मॅडमचं ध्यान सुरू झाल्यावर. अजून कोणाला काही शंका? आणि हेच काम आपल्याला मेंटॉरमध्ये करायचंय. हेच काम आपल्याला लाईट बिग आणि स्टारसीड हायर लेव्हलला पृथ्वीसाठी करायचंय, सगळ्या विषयांसाठी करायचंय. पृथ्वीचं वातावरण, ही सगळी क्लिप टाकली, बघून घ्या ती. बाकी काही करायचं नाहीये, ध्यानातनच सगळं करायचंय काम. 5-5 मिनिटं ध्यानातले द्यायचे. कोणाला प्रश्न आहे का अजून? मॅडमच्या टॉपिकवर काही समजलं नाही, अजून काही विचारायचंय तर हो, आणि ग्रुपवर. जर्नलिंगचं चार्ट शक्यतो तुमचं तुम्ही ज्यांना शक्य आहे करणं करून ग्रुपवर एखाद दुसऱ्याने पोस्ट करा. त्यानुसार बरोबर चूक किंवा त्यात काय ऍड करायचं मॅडम आपण किंवा फार मी तर सांगेन जे तुम्हाला. कॉम्पिटिशन ठेवली मेडिटेशनची, ती या जर्नलसाठी पण ठेवूयात. आणि बेस्ट जर्नल ज्याचा असेल, जर्नल म्हणजे लिखाण म्हणू, फार तर तुम्हाला समजत नसेल तर लिखाण. पण ते लिखाण शॉर्ट मध्ये पाहिजे, खूप पसारा नको. टू द पॉइंट पाहिजे. हा, टू द पॉइंट. मग ते टू द पॉइंटच लिहिला मी आता अनुभव कथनाला, म्हणजे अवेअरनेस वाढवायलाकडेच आपण चाललोय ऍक्च्युली. अनुभव आता सुरुवातीला कथनामध्ये पण सुद्धा. बऱ्याच जणांनी व्यक्त केलं, त्याच्यात टू द पॉइंट फक्त दीपाली मॅडमचं होतं. बाकीच्यांनी बरंच काय 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 वाक्य, बरीच शब्द घातले. मी सांगायचं की आपली ऊर्जा बोलण्यातून खूप जात असते. टू द पॉइंट जेवढं बोलता येईल किंवा सांगता येईल तो तेवढं अवेअरनेसच वाढवणार आहे आपली चेतना, म्हणून हे अवेअरनेस. 1 to 1 माझं चाललेलं आहे. त्याच्यात वाईट वाटून काही घ्यायचं नाहीये. तर हे कॉम्पिटिशन राहील लिखाणाची मॅडमच्या कोर्सवर. कोणाचं सांग, आपण जसं फर्ग्युनेसला केलं तसं. फर्ग्युनेसला काय 2च आले होते नोट्स, नोटबुक केल्या होत्या त्यावेळेला. आता नोटबुक नको आपल्याला, 1 पान, फार फार तर 2 पान, किंवा एक चार्ट पेपर. आणि तो मला सेक्रेटरीला मेल करायचा, ग्रुपवर नाही पोस्ट करायचा, कॉपी होतं सगळं. तुमचं झालं की मेल करा. 30 नोव्हेंबर पर्यंत टाइम, 15 दिवस घेऊ. 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर कुठलाही कार्यक्रम नाही आपला ओंकार ध्यानाशिवाय. तर ह्याच्यासाठीच तो वेळ दिलेला आहे, कारण दोन्ही कोर्स महत्वाचे झालेले आहेत आता आपले. प्रश्न नसेल तर मॅडम ध्यान सुरू करू शकता. चालेल. वॉटेक्स वॉटर करून घ्या, पाणी प्यायचं ध्यानाच्या आधी. शक्यतो आता सगळ्या गोष्टी आपल्या आपण करण्याची सवय लावून घ्यायची. म्हणजे जे नवीन आहेत त्यांनी विचारू शकता तुम्ही,